माध्यमिक विद्यामंदिर राठोड विद्यालयात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एक उपक्रमशील शाळा आणि शिस्तप्रिय शाळा म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेली ही शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या या शाळेमध्ये विविधांगी उपक्रम राबविले जातात. सामाजिक, शैक्षणिक प्रकारच्या उपक्रमाबरोबरच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात परसबागेचा उपक्रम केला जातो. गेल्या कित्येक वर्षापासून जर आपण पाहिलं तर विद्यालयाच्या या परिसरामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नेहमीच पिकवला जातो. यावर्षी सुद्धा विद्यालयामध्ये भाजीपाला लागवड केलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. या ठिकाणी ही जी परसबाग आहे, या परसबागेमध्ये आपण वांगी लागवड केलेली आहे आणि गेल्या कित्येक दिवसांपासून या ठिकाणी ही जी वांगी लागवड केलेली आहे याच्यामध्ये पीक यायला सुरुवात झालेली आहे आणि हे सर्व जे काही पीक आहे हे पीक पोषण आहारामध्ये त्या ठिकाणी वापरलं जातं. कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत न वापरता सेंद्रिय खताचा वापर करून या ठिकाणी प्रतिवर्षी विद्यालयामध्ये परसबाग निर्माण केली जाते. साधारणतः नोव्हेंबर महिन्यानंतर या सर्व परसबागेची सुरुवात होते आणि एप्रिल पर्यंत जोपर्यंत विद्यार्थी शाळेमध्ये आहेत तोपर्यंत या परसबागेतून निर्माण होणारा जो भाजीपाला आहे हा भाजीपाला पोषण आहारामध्ये वापरला जातो. ही जी परसबाग आहे या सगळ्या परसबागेची निर्मिती आहे हे इयत्ता 8वीच्या वर्गाने केलेली आहे. इयत्ता 8वीच्या वर्गाला मार्गदर्शन करणारे श्री गर्दे सर, या गर्दे सरांनी हे सर्व जे परसबाग आहे या परसबागेमध्ये विद्यार्थ्यांकडून काम करून घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वतः मेहनत करून अशी सुंदर परसबाग तयार केलेली आहे आणि आता उत्पादन सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या कामाची अजून गोडी निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की वांगी जी आहेत ही वांगी त्या ठिकाणी झाडाला लागलेली आपण पाहू शकतो. वांग्याची जी ही रोप आहेत या एकूण 3 प्रकारची वांगीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आपण जे पाहतो की जो गोलाकार प्रकारचा वांग या ठिकाणी आहे, लांबडं आहे, बुटकीची जात आहे वांग्याची ती सुद्धा या ठिकाणी आहे. सोबत मिरचीची लागवड केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो ही मिरची सुद्धा या ठिकाणी आहे. दरवर्षी हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे मेहनत करतात आणि अतिशय मेहनतपूर्वक काम करून त्या ठिकाणी हा भाजीपाला सर्वजण तयार करतात. या मुलांचं खरोखरच कौतुक आहे. एखाद्या आठवड्यामध्ये या ठिकाणची जी वांगी आहेत ती भरपूर उत्पादन निघतं. मग अशा वेळेस हा जो उर्वरित भाजीपाला आहे हा उर्वरित भाजीपाला शिक्षक जे आहेत शिक्षक विकत घेतात, इतर कर्मचारी विकत घेतात, हा भाजीपाला पालक सुद्धा त्या ठिकाणी विकत घेतात. काही माजी विद्यार्थी असतील किंवा काही विद्यार्थी जे आहेत विद्यालयाचे हे विद्यार्थी गावात सुद्धा त्या ठिकाणी टोपलीमध्ये भाजी घेऊन त्यांनी विक्रीचा अनुभव घेतलेला आहे. असा हा यावर्षी भाजीपाल्याचा आपला वांगी उत्पादनाचा हा एक उपक्रम आहे आणि एक आगळा वेगळा असा उपक्रम या ठिकाणी विद्यालयामध्ये आहे आणि त्याचा सुद्धा आपण परिचय करून घेणार आहोत. साधारणतः कोकणामध्ये कांदा उत्पादन होत नाही किंवा कांद्याची शेती जी आहे ही कोकणामध्ये अत्यंत दुर्मिळ अशा पद्धतीची आहे. मात्र विद्यालयाच्या परिसरामध्ये गेल्या वर्षीपासून आपण कांदा लागवडीचा प्रयोग जो आहे हा यशस्वी केलेला दिसून येतो. गेल्या वर्षीसुद्धा विद्यालयाच्या परिसरात प्राथमिक स्तरावर आपण त्या ठिकाणी कांदा लागवड केली होती आणि साधारणपणे 20 ते 25 किलो कांदा उत्पादन त्या ठिकाणी निघालं होतं. यावर्षीसुद्धा विद्यालयाच्या परिसरात साधारणतः कांद्याची 150 रोपं या ठिकाणी लागवड केलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने ही कांद्याची लागवड यशस्वी झाली आहे आणि त्या ठिकाणी आत्ता 3 महिन्यानंतर अशा पद्धतीने कांदा त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला दिसून येतो आणि अजून एक महिनाभराच्या अंतरानंतर हा कांदा निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात तयार होईल आणि एक यशस्वी अशी लागवड कांद्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
विद्यालयात विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षण किंवा त्याचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. गेल्या कित्येक वर्षापासून इयत्ता 8वीचा वर्ग असतो. हा 8वीचा वर्ग जसा किल्ला निर्मिती करतो त्याबरोबरच भाजीपाल्याची लागवड सुद्धा करतो आणि मार्गदर्शक गर्दे सर आणि त्या सर्व विद्यार्थ्यांनी छान पद्धतीने ही भाजीपाला लागवड केलेली आहे. याच्यामध्ये वांगी आहे, मिरची आहे, कांदा जो आपल्याकडे होत नाहीये तो कांदा सुद्धा गर्दे सरांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी इथं लावलाय आणि या सगळ्याचा उपयोग आपल्या पोषण आहारामध्ये ही मुलं करत असतात. त्याबरोबरच आपल्याकडे असलेली मोठी झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत. त्यांना या दिवसात पाणी जर मिळालं तर त्याचा फरक पडतो आणि तुम्हाला जाणवेल ती सगळी जी पेरूची झाडं आहेत त्या पेरूंना आता हिरवळ प्राप्त झालेली आहे. एक छोटंसं आंब्याचं झाड आहे, तोतापुरी आंब्याचं झाड आहे. त्याच्यावर काही फळं लागलेली आहेत आणि ही सगळी मेहनत हे विद्यार्थी शाळेचा अभ्यास आणि इतर गोष्टी सांभाळून करत असतात. याची खूप ते काळजी घेतात आणि त्याबद्दल या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक आणि अभिनंदन. नमस्कार, मी दिया प्रमोद साटम. आम्ही 8वीच्या वर्गातली मुलं. दररोज आम्ही इथे मेहनत करतो, पाणी घालतो आणि आम्हाला इथे काम करताना खूप आनंद येतो. ही सर्व परसबाग फुलविण्यामध्ये विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप लांगी तसेच इयत्ता 5वी ते 10वीतील सर्व विद्यार्थी यांचीही प्रचंड मेहनत आहे. त्याच पद्धतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन यामुळे ही परसबाग अत्यंत सुंदर रीतीने या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते. शिक्षणाबरोबरच शेतीचे धडे देणारी माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाची ही शाळा या सर्व उपक्रमांमुळे आगळीवेगळी निश्चितपणे ठरत आहे.